लातूरमधून मुख्यमंत्री फडणवीस बोलतात, थेट जाऊयात। विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित असलेले लातूर महानगरपालिकेकरता आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्याकरता आलेले आपले सर्व उमेदवार, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो, पहिल्यांदा तर मी लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्तेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो आणि आई गंजगोलाई माता भवानी यांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो। खरं म्हणजे लातूर ही एक अशी भूमी आहे की ज्यांनी या महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात नेतृत्व दिलं। आपल्याला कल्पना आहे, या ठिकाणी चाकूरकर साहेबांचा उल्लेख झाला। चाकूरकर साहेबांचं जर आपण एकूण राजकीय आयुष्य बघितलं तर ज्या प्रकारे नगराध्यक्षापासनं तर लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत आणि महाराष्ट्रातल्या मंत्र्यापासनं देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीनं कारभार चालवला, राजकारणामध्ये अशा प्रकारचे लोक हे आपल्याला विरळ दिसतात। त्याचप्रमाणे शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील किंवा ज्यांनी या लातूरला एक वेगळी ओळख दिली ते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख असतील। खऱ्या अर्थानं विलासरावजी देशमुख एक असं नाव आहे की जे पक्षाच्या पलीकडे ज्या नेत्यांचा आपण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे म्हणून ज्यांचा आपण आदर करतो, त्यातलं एक प्रमुख नाव हे विलासराव देशमुखांचं आहे। हे सांगताना मला या ठिकाणी कुठलाही संकोच नाही। आणि म्हणून 2 दिवसापूर्वी या ठिकाणी काही गोंधळ तयार झाला, काही कन्फ्युजन झालं। आमचे अध्यक्ष या ठिकाणी आले होते, ते बोलत असताना त्यांना त्या ठिकाणी हे सांगायचं होतं की राजकीय दृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचं आहे, पण कदाचित त्यांचे शब्द हे चुकीच्या पद्धतीने गेले असतील, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। पण मी जाहीरपणे सांगतो, काँग्रेस पक्षाची आमची लढाई असली तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे। या महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं नेतृत्व ते आहे। आणि हे लातूर ज्यांची जन्मभूमी नव्हती पण तरी कर्मभूमी होती, असे आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांचंही स्मरण या निमित्ताने लातूरकरांसोबत केलं पाहिजे असं माझं मत आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की या भूमीमध्ये नेतृत्व तयार करण्याचा एक गुण आहे। आणि म्हणूनच आजही आपण पाहतो, मंचावर बसलेली जी आपली नेते मंडळी आहे, या प्रत्येकाने अतिशय चांगल्या पद्धतीनं या लातूर शहराच्या आणि लातूर जिल्ह्याच्या विकासाकरता या ठिकाणी काम केलं। खरं तर बंधू भगिनींनो, आता या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक आहे। विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी डॉक्टर अर्चनाताई पाटील यांनी ज्या प्रकारे लातूरमध्ये एक प्रचंड मोठी लढत दिली, विजयाच्या जवळ पोचल्या होत्या, थोडक्यानी राहिल्या, पण आता ती कसर लातूरकर या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भरून काढल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला पूर्णपणे आहे। मला आजही तो दिवस आठवतो, 11 एप्रिल 2016 त्या दिवशी संभाजीराव आपल्याला रेल्वेने लातूरला पाणी आणावं लागलं होतं। आणि त्यावेळी आपण ठरवलं की आज आपल्याला लातूरला रेल्वेने पाणी आणावं लागतंय, पण या संकटातून आपल्याला संधीमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे।
आणि पुढच्या काळामध्ये या ठिकाणी लातूरमध्ये परत कधीही आपल्याला रेल्वेने पाणी आणावं लागू नये या दृष्टीनं आपल्याला काम करायचं आहे. आणि मला आनंद आहे की त्या माध्यमातनं वेगवेगळ्या योजना आपण केल्या. जलयुक्त शिवारपासनं तर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजनेपर्यंत अनेक योजनांना आपण त्या ठिकाणी चालना दिली. खरं म्हणजे तुम्ही जे या ठिकाणी बोललात ना संभाजीराव, लातूरच्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर दररोज शुद्ध पिण्याचं पाणी आलंच पाहिजे या दृष्टीनंच आपण सगळं नियोजन केलं. ही गोष्ट वेगळी आहे की मध्यंतरी सरकार गेल्यानंतर आपण केलेलं नियोजन हे बासनात गुंडाळण्यात आलं. पण चिंता करण्याचं कारण नाही, पुन्हा सरकार आलं, आता आपण त्याला चालना दिली आहे. आपल्याला माहिती आहे की जवळपास 259 कोटी रुपयाची योजना लातूरकरता आपण मंजूर केली. 22% कामही त्याचं पूर्ण झालेलं आहे. धनेगाव धरणापासनं हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नवीन मुख्य पाईपलाईन असेल, त्यातनं आपण पाणी पुरवठा करणार आहोत. आणि आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर याच्या दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता मी देणार आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असणार नाही. मी कोणावर टीका करण्याकरता या ठिकाणी आलो नाही, पण काही लोकांनी अशा प्रकारे या ठिकाणी वचनं दिली होती की निवडणुकीत निवडून आल्यानंतर 100 दिवसात पाणी देईल नाहीतर राजीनामा देईल. त्यांनी पाणी दिलं नाही आणि राजीनामाही दिला नाही. पण आपल्याला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही, मी कोणावर टीकाच करत नाही. मी तर विकासाबद्दल बोलण्याकरता या ठिकाणी आलो आहे. आज आपण बघा, माननीय मोदी साहेबांनी ज्या प्रकारे 2014 नंतर शहर विकासाच्या योजना आणल्या, त्यामुळे आज शहरं बदलत आहेत. जवळजवळ 70 वर्ष आपल्या देशामध्ये एक राज्यकर्त्यांची भूमिका होती की भारत हा गावांमध्ये राहतो, गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास. संकल्पना बरोबर होती, कुठेही चूक नव्हती. पण त्याच वेळी आपल्या राज्यकर्त्यांना हा विसर पडला की भारतामध्ये शहरं देखील आहेत, शहरांमध्ये लोक राहतात. शहरांमध्ये राहणारी जी लोक आहेत त्यांनाही आपल्याला सुखसोयी द्याव्या लागतील. शहरातला गरीब, शहरातला मध्यमवर्गीय याचाही विचार करावा लागेल. पण कुठलंही नियोजन आपण केलं नाही. परिणाम काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.